बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी। बटरफ्लाय पुलाचं 7 वर्षानंतर देखील काम अपूर्ण आहे। आतापर्यंत पुलावर 40 कोटींचा खर्च करण्यात आला, मात्र अद्यापही काम अपूर्ण आहे। 7 वर्षानंतर देखील काम अपूर्ण असल्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बटरफ्लाय पुलाचं 7 वर्षानंतर देखील काम अपूर्ण आहे। आतापर्यंत या पुलावर तब्बल 40 कोटींचा खर्चही करण्यात आला, मात्र 7 वर्ष झाले तरी देखील या पुलाचं काम अपूर्णच आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आतापर्यंत या पुलाच्या कामावर 40 कोटींचा मोठा खर्चही करण्यात आलेला आहे, तरी देखील बटरफ्लाय पुलाचं काम हे 7 वर्षानंतर देखील अपूर्णच आहे। आतापर्यंत 40 कोटींपेक्षा अधिकचा खर्चही झाला, मात्र तरी देखील काम पूर्ण झालेलं नाहीये। तर 7 वर्षानंतर देखील काम अपूर्णच असल्याची माहिती समोर आलेली आहे। सुशांत डुमरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। सुशांत, तब्बल 7 वर्ष झाले आणि आतापर्यंत 40 कोटींचा खर्च देखील बटरफ्लाय पुलावर झाला, मात्र तरी देखील हे काम पूर्ण का होऊ शकलेलं नाहीये? नक्कीच चिंचवड गावातून ते शेरगाव परिसरामध्ये हा जोडणारा हा जो पूल आहे तो 2017 मध्ये त्याचं बांधकाम महानगरपालिकेने हाती घेतलं होतं आणि त्यावेळेस 25 कोटी रुपये इतका हा खर्च होणार असल्याचं प्रशासनाकडनं सांगण्यात आलं, परंतु अजूनपर्यंत आज देखील पर्यंत हा पूल पूर्ण झालेला नाहीये आणि ह्याचा खर्च पूर्ण आता 40 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे। 26 जानेवारी पर्यंत हा पूल पूर्ण होण्याची मुदत होती, परंतु काम अजूनपर्यंत झालेलं नाहीये। यासाठी वाढीव खर्च देखील या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने हा बटरफ्लाय पूल उभारण्याचं काम हाती घेतलं होतं, परंतु एवढा कालावधी लागला तरी पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळे प्रशासनाचं देखील या ठिकाणी लक्ष नाहीये। प्रशासन देखील या अशा विकास कामांकडे देखील दुर्लक्ष करताना दिसतंय। त्यामुळे इथल्या नागरिकांनी देखील आता संताप व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे। अगदी सुशांत, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, कारण पुढच्या देखील एका बातमीच्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घ्यायचे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।